शिवाजीराव काकडे हे एक तरुण उत्साही कार्यकर्ते होते. प्रतिकूल परिस्थितीशी झगडून ते चांगले पुढे आले होते. अंगच्या चिकाटीपणामुळे प्रसंगी अर्धपोटी राहूनही त्यांनी शिक्षण घेतलं होतं. नोकरी करीत करीत ते BA झाले होते. एक पदवी पदरात पडल्यावर लगेच ते LLB च्या मागे लागले. ही कायद्याची पदवी त्यांनी पदरात पाडून घेतली आणि वकिली करता करता समाजकार्याला त्यांनी स्वतःला वाहून घेतलं. त्यांचा पिंडच समाजसेवेचा होता. शिवाय भाषणांची आवड होती. 4-2 वर्षात ते चांगले नावारूपाला आले. तरुण मंडळ, गणेशोत्सव, दुष्काळ समिती यांचे ते अध्यक्ष झाले. एक एक क्षेत्र बघता बघता ते काबीज करू लागले. अल्पावधीत ते जिल्हा परिषदेवर निवडून गेले आणि शिक्षण समितीचे चेअरमन झाल्यावर तर त्यांचा उत्साह वाढला. शिक्षण क्षेत्रात काही भरीव कामगिरी केली पाहिजे या कल्पनेनं ते झपाटले. आपल्या जिल्ह्यातील शैक्षणिक विकास हा एकच ध्यास त्यांना लागला आणि ते अहोरात्र झटू लागले. मुलांच्या शाळा किती, मुलींच्या शाळा किती, एक शिक्षकी शाळा किती यांच्या आकडे त्यांनी तोंडपाठ केले. त्यांचे नकाशे काढून ते आपल्या घरातल्या भिंतीवर टांगले. सदैव डोळ्यापुढे त्या शाळा, शिक्षण, शिक्षिका हेच चित्र दिसू लागलं. डोळ्यांपुढे ते नकाशे ठेवून दर आठवड्याला ते दौऱ्यावर जाऊ लागले. एक एक तालुका पालथा घालत सुटले. जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी सुद्धा कधी तिथे गेले नव्हते अशा ठिकाणी ते जाऊ लागले. प्रत्येक शाळा मी डोळ्यांनी बघणार हा त्यांनी चंगच बांधला. विशेषतः आडवळणी गावाला ते मुद्दाम भेट द्यायचे. एक शिक्षकी शाळांची हालत फार वाईट होती. अशा शाळांना तर आवर्जून भेटी द्यायचे. शिवाजीराव काकडे अगदी झपाटून गेले होते. या शिवाजीरावांना एक दिवस एक निनावी पत्र आलं. अमुक अमुक गावात गेले 2 महिने शिक्षकच नाहीत असं त्यांना कळलं. ही गुप्त बातमी त्यांनी स्वतःजवळच ठेवली आणि जातीनं चौकशी करायला ते स्वतः निघाले. गाव आडवळणी होतं, रस्ते धड नव्हते, पण त्यांनी कसल्या गोष्टीची पर्वा केली नाही. एका भल्या सकाळी जीप घेतली आणि ड्रायव्हरला म्हणाले, चलो. ड्रायव्हर बिचारा जिल्हा परिषदेचा नोकर. चलो म्हटल्यावर निघाला. गावाचं नाव सांगितल्यावर मात्र तोही हबकला. तो म्हणाला, साहेब रस्ता नाही त्या गावाला. अरे इच्छा तिथं मार्ग असलाच पाहिजे. जीप जाईल तिथवरने, पुढं चालत जाऊ. तो म्हणाला, 6 मैल चालत जावं लागेल बघा. चालत तर जाता येईल ना? येईल, पर तानपट निघल हो. 6 मैल जायचं, 6 मैल यायचं म्हणजे काय थोडं झालं? अरे मी 7वीच्या वर्गात असताना रोज 6 मैल जात होतो आणि 6 मैल चालत येत होतो. साहेब असं बोलल्यावर तो काय बोलणार? थोडा वेळ गेल्यावर मात्र तो म्हणाला, माझ्या हयातीत तर कोण या शाळेला भेट द्यायला गेलं नाहीत बघा. अरे ते नोकरदार, मी कार्यकर्ता आहे. फरक असतो यात बाबा. ते पोटासाठी नोकरी करतात. मला समाजासाठी, देशासाठी काही करायचं आहे. यानंतर ड्रायव्हरनं आपलं तोंड एकदम बंद केलं. तोंडाला कुलूपच घातलं. काय करणार? बोलून काही उपयोगच नव्हता. मुकाट्यानं गाडी चालवू लागला. ज्या गावाला भेट द्यायची होती ते गाव जिल्ह्याच्या एका टोकाला होतं. भर 12 वाजता एका रस्त्यावर जीप उभी करून ड्रायव्हर म्हणाला, साहेब आता हितनं या पाय वाटेनं जावं लागल बघा. जाऊ, चला. जीप रस्त्याच्या एका बाजूला उभी करून साहेब आणि ड्रायव्हर दोघंही त्या पायवाटेला लागले. भर उन्हाचे निघाले. शिवाजीरावांना मात्र ऊन जाणवत नव्हतं. अंगीकारलेल्या कार्यानं ते भारावले होते. केव्हा जाऊ आणि शाळेला भेट देऊ असं त्यांना झालं होतं. ते अगदी झपाट्यानं चालत होते. नोकरदार ड्रायव्हर मात्र मेटाकुटीला आला होता. सदा गाडीवर बसणारा माणूस. त्याला चालण्याची सवयच नव्हती. ते पेकाळून गेलं. त्याचे साहेबच म्हणाले, समोर दिसतं तेच गाव वाटतं. ते असलं तर बरं होईल. का रे, उन्हाची वरात नको. जवळ आलं ते वेगळंच गाव होतं. खरं गाव अजून त्याच्या पुढं होतं. लोकांनी सांगितलेलं खानाखुणा लक्षात घेऊन ते रान तोडवू लागले. बरंच चालून गेल्यावर काही घरं दिसली. गाव जवळ आलं. एक म्हातारा झाडाच्या सावलीखाली बसला होता. शिवाजीरावांनी त्याला विचारलं, कंजाळवाडी हीच का? मग आणि दुसरी कोणची असणार? त्यानंच उलटा सवाल केला. कोण देवी डॉक्टर काय? नाही नाही. मग कोण? कुटुंब नियोजनाचं काय? नाही, आम्ही शाळा बघायला आलोय. ती बघा जावा, मग काय नाही. का?
कुटुंब नियोजनाचं कोण जाऊ नका, आता ठोकतीलच. का हो, काय झालं? असं विचारून शिवाजीराव काकडे त्यांच्याकडे बघत उभे राहिले. 2 शिव्या हसडून म्हातारा बोलला, काय कसलं कुलूप घालून घेतल्यावर रगात वाहून आमच्या 2 बाया गेल्या की, आता कुठं कोण तोंड दावत्यात. असं म्हणून तो उठला आणि शेरडा मागं निघाला. 2च्या सुमाराला शिवाजीराव शाळेवर गेले. शाळा कसली? ते भैरोबाचं देऊळ होतं. 20-25 पोरं त्या आवारात खेळत होती, वलावाला बोलत होती. दर शब्दाला एक शिवी तोंडातून बाहेर येत होती. शिवाजीराव गेल्या गेल्या सगळी पोरं त्यांच्या भोवताली उभी राहिली. शिवाजीरावांनी विचारलं, बाळांनो, तुमचे गुरुजी कुठे आहेत? आहेत. कुठं? असं एका पोरानं त्यांनाच विचारलं. नाहीत. कुठं आहेत तर? किती दिवस नाहीत? लय दिस झालं नाहीतच. गेलेत कुठं? ती मुलं काय सांगणार? ती त्यांच्या तोंडाकडे बघतच राहिली. मग त्यांनी दुसरा प्रश्न केला, नाव काय तुमच्या गुरुजींचं? गुरुजीच की. अरे गुरुजी हे खरं, पण नाव काय त्यांचं? काय कवा सांगितलं नाही बाबा, असं एक दोघं बोलले. एवढ्यात गावचे पाटील आणि 2-3 लोक गोळा झाले. रामराम घालून पाटील म्हणाले, मी गावचा पाटील. पाटील, काय नाव इथल्या गुरुजींचं? काय आम्हाला बी ठाऊक नाही हो. काय रिपोर्ट करता? होय, करायलाच पाहिजे. त्यांचं नाव कसं काय ठाऊक नाही तुम्हाला? पाटील म्हणाले, ते असतात कुठं हिथं, तवा ठाऊक असायला. दुसरा बोलला, एकदा हजर होऊन गेलाय त्याला बी आता काहीतरी 2 महिने होऊन गेलं असतील. त्यांचा पत्ताच नाही हो. मग तुम्ही कसे काय गप्प बसलात? आम्ही केल्यात रिपोर्ट. कुणाकडं? सभापतीकडं 4 अर्ज धाडल्यात बघा, असं म्हणून ते म्हणाले. कोण आमची दाद घेतोय? दुसरा एक जण बोलला, अर्ज केले तरी पडत्यात धूळ खात. सात्विक संतापणा शिवाजीराव म्हणाले, मी शिक्षण समितीचा चेअरमन आहे. माझ्याकडे आलेला एकही अर्ज असा धूळ खात पडलेला नाही. मग साहेब, एवढं बघा आमच्या शाळेकडे जरा. त्याशिवाय का मी तंगड्या तोडत इथवर आलोय? बघतोच आता. गेल्या गेल्या पहिलं हेच काम. पाटील म्हणाले, कोण गुरुजीत चांगल्या भेटेना बघा. हे असले गुरुजी आता मी खात्यात ठेवणारच नाही. तांदळातले खडे काढून टाकावे तसं एक एक वेचून बाजूला करणार आहे. हे ऐकून गावकऱ्यांनी धन्यवाद दिले. धन्यवाद घेऊन शिवाजीराव जिल्ह्याला परत आले. आल्या आल्या जिल्हा परिषदेच्या कार्यालयात जाऊन त्यांनी आधी ही चौकशी सुरू केली. कंजाळवाडीच्या एक शिक्षकी शाळेवर कोण शिक्षक आहे? जिल्हाधिकाऱ्यांनी एक फाईल मागवली. ती येईस्तोवर शिवाजीरावांनी सगळी हकीकत सांगितली. ते ऐकत असताना शेजारी बसलेले सभापती म्हणाले, तिथं कोण शिक्षक आहे होय? हे काय बसले तिथं? सभापतीला लागून जो माणूस गांधी टोपी घालून बसला होता तो लगेच हात जोडून म्हणाला, मीच आहे तिथं. मी तुमच्या गैरहजेरीचा रिपोर्ट करून त्यावर ॲक्शन घेणार आहे. सभापती बोलले, अहो ॲक्शन घेणारे, कुठं आहे तुम्ही? आमच्या भागातले हे एक जोरदार कार्यकर्ते आहेत. ते काय नुसते गुरुजी नाहीत. काय ॲक्शन बिक्शन घेऊ नका. उद्या आम्ही निवडून कसे येणार? ती शाळा गेली खड्ड्यात. आधी आपलं बघा. शिवाजीरावांची ॲक्शन तिथंच संपली. कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा. कथा आवडल्यास इतरांना शेअर करा. कथेला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.